नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पठाणकोट हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांवर पाकिस्ताननं तातडीनं कडक कारवाई करण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारत पाकिस्तानच्या पंतप्रधानांमध्ये दूरध्वनीवरून चर्चा, दहशतवाद्यांविरोधात तात्काळ निर्णायक कारवाईचं शरीफ यांचं आश्वासन. धान खरेदीसाठी 2016-17 पासून विकेंद्रित खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नंदुरबार जिल्ह्यात 53.5 लाख रुपयांचा अवैध मद्य साठा जप्त. आणि आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत कल्याणचा प्रणव धनावडे ठरला विश्वविक्रमी नाबाद हजारी मनसबदार. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून चर्चा केली. दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तान तातडीनं आणि निर्णायक कारवाई करेल असं आश्वासन नवाज शरीफ यांनी यावेळी दिलं आहे. पठाणकोट इथं हवाई दलाच्या तळावर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा झाली. या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविरोधात पाकिस्ताननं तातडीनं आणि कडक कारवाई करण्याच्या गरजेवरती पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. या हल्ल्यासंदर्भामध्ये ठोस आणि कारवाई करण्याजोगी माहिती पाकिस्तानला पुरवण्यात आल्याचंही मोदी यांनी सांगितलं. पठाणकोट इथं लष्कराची शोध मोहीम अद्याप सुरू असून उद्यापर्यंत ही मोहीम पूर्ण होईल अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली आहे. पर्रिकर यांनी आज लष्कर प्रमुख आणि हवाईदल प्रमुखांसहित पठाणकोट हवाई तळाला भेट दिली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या कारवाईमध्ये 6 दहशतवादी ठार झाले आहेत. त्यांच्या मृतदेहाची DNA चाचणी करण्यात येणार आहे. पठाणकोट हल्ल्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आधीच तपास सुरू केला आहे. या हल्ल्यामागे कुणाचा हात आहे हे तपासाअंती स्पष्ट होईल असंही पर्रिकर म्हणाले. सुरक्षेतल्या त्रुटीही तपासानंतर दूर केल्या जातील असंही ते म्हणाले. सुरक्षा दलानं प्रशंसनीय कामगिरी केल्याचं संरक्षण मंत्री म्हणाले. AK-47 आणि पिस्तुलांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यातलं काही साहित्य पाकिस्तानमधलं असावं असे संकेत मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. पंजाबमध्ये पठाणकोट हल्ल्यामध्ये बॉम्ब निकामी करत असताना हौतात्म्य पत्करलेले लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांच्यावर आज केरळच्या पल्लकड इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दोन 2016-17च्या रब्बी आणि खरीप पणन हंगामापासून धान खरेदीसाठी विकेंद्रित खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबवायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. ही योजना राबवण्यासाठी आवश्यक असलेला केंद्राबरोबर करायचा सामंजस्य करार तसंच जिल्ह्यातले अधिकारी आणि कर्मचारी यांचं प्रशिक्षण यासह प्राथमिक बाबींची पूर्तता या हंगामाअगोदर झाल्यास ही योजना नियोजनाप्रमाणे सुरू करण्यात येईल. केंद्र शासनाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी रूरल अर्बन अभियानाची राज्यामध्ये अंमलबजावणी करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. ग्रामीण भागातल्या गावसमूहांचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करण्यासह त्यांना शहरांप्रमाणे पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी या अभियानाची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत राज्यातल्या 28 जिल्ह्यातल्या 99 तालुक्यातल्या गावसमूहांची निवड करण्यात येणार आहे. शासकीय, वैद्यकीय, आयुर्वेद आणि दंत महाविद्यालयातल्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनामध्ये 5,000 रुपयांची वाढ करायचा निर्णयही आजच्याच बैठकीमध्ये झाला. या निर्णयामुळे
2721 निवासी डॉक्टरांना ऑगस्ट 2015 पासून पूर्वलक्षी प्रभावानं वाढीव विद्या वेतनाचा लाभ मिळणार आहे। विक्रीकर विभागातल्या विक्रीकर उपायुक्त या संवर्गातल्या 33% अधिकाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी अथवा निवड श्रेणी मंजूर करायचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला। देशातल्या संसाधनांच्या अभावी काही प्रमुख पायाभूत क्षेत्रांचा विकास मंदावल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे। भारतासाठी निरंतर पायाभूत सोयीसुविधा या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते। खनिज तेलाच्या किमती कमी झाल्यानं बचत झालेल्या पैशाचा मोठा भाग पायाभूत प्रकल्पांसाठी वापरणं शक्य झाल्याचं जेटली यांनी सांगितलं। रेंगाळलेल्या महामार्ग आणि रेल्वे प्रकल्पांना गेल्या वर्षापासून गती मिळाली आहे। ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी ग्रामीण भागातले रस्ते हा महत्त्वाचा घटक असून त्यासाठी अद्यापही मोठ्या संसाधनांची गरज आहे। या संदर्भात बरीच मजल अद्याप बाकी असल्याचंही जेटली यांनी म्हटलं आहे। 400 रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी सरकार लवकरच निविदा काढणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित 8 विधान परिषद सदस्यांचा शपथविधी आज विधान भवनात झाला। विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी या सदस्यांना शपथ दिली। रामदास कदम, अमरीश पटेल, सतेज पाटील, गोपीकिशन बजोरिया, भाई जगताप, अरुणकाका जगताप, गिरीश व्यास आणि प्रशांत परिचारक यांनी सदस्यपदाची शपथ घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे उपसभापती तसंच अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते। नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा इथल्या पोलीस पथकानं सुमारे 53,51,000 रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केलाय। मद्य तस्करांनी हा साठा राज्यातल्या इतर शहरांसह गुजरातमध्ये तस्करी करण्यासाठी साठवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली। नंदुरबार जिल्ह्याच्या पूर्वेला मध्य प्रदेश आणि पश्चिमेला गुजरातची सीमा असल्यानं या मार्गानं मद्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते। अक्कलकुवा पोलीस पथकानं राजमोही गावात सलग 2 दिवस धाडी टाकून 2 गोदामांमधून हा मद्यसाठा हस्तगत केला। गेल्या 2 वर्षातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं पोलिसांनी सांगितलं। शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळांमध्ये अनेक कार्यशाळांचं आयोजन करण्यात येतं। मात्र बुद्धिबळासारख्या खेळाची मदत घेऊन विद्यार्थ्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न होताना फारसा दिसत नाही असं मत जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी व्यक्त केलं आहे। महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशन आणि जैन इरिगेशन सिस्टीम यांच्या वतीनं आज नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या चेस इन स्कूल या कार्यशाळेत शिक्षकांना तसंच विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचं महत्त्व आनंदनं पटवून दिलं। कुठलाही विषय आत्मविश्वासानं तसंच त्या विषयासाठी एकाग्र असण्याची गरज असल्याचंही आनंद म्हणाला। यावेळी एसएस इंटरनॅशनल स्कूलनं आयोजित केलेल्या 5व्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचंही उद्घाटन आनंदच्या हस्ते झालं। या स्पर्धेत 25 राज्यातले 750 विद्यार्थी सहभागी झाले आहेत। ही स्पर्धा 7 तारखेपर्यंत चालणार आहे। कल्याणमधल्या प्रणव धनावडे या शाळकरी विद्यार्थ्यानं आज एकाच डावामध्ये 1000 धावसंख्या ओलांडण्याचा विश्वविक्रम केलाय। जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। क्रिकेटच्या मैदानावर चौकार षटकारांची आतषबाजी करत ठाणे जिल्ह्यातल्या कल्याणच्या केसी गांधी शाळेचा विद्यार्थी प्रणव धनावडे यानं केवळ 323 चेंडूमध्ये नाबाद 1009 धावा फटकावण्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे। या खेळीत त्यानं तब्बल 127 चौकार आणि 59 षटकारांची आतषबाजी केली। कल्याणमधल्या युनियन क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावरती मुंबई क्रिकेट असोसिएशननं आयोजित केलेल्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत प्रणवनं हा चमत्कार केला। तब्बल 6 तास 35 मिनिटं तो खेळपट्टीवर टिकून राहिला। 321च्या विक्रमी सरासरीनं प्रणवनं धावा लुटल्यामुळे त्याच्या संघानं 1465 या धावसंख्येवरती डाव घोषित केला। 10वीत शिकणाऱ्या 16 वर्षाच्या प्रणवनं आपल्या आक्रमक फटकेबाजीनं 1899 साली इंग्लंडच्या ऑर्थर कॉलिन्स यानं केलेला 628 धावांचा विक्रम मोडीत काढला आहे। नींद तो आई मेरे को रात को, पर मैं सुबह उठ के पहले मेंटली फिट हो गई मेरे को 1000 रन पूरे करने के।
प्रणवच्या या धडाकेबाज विश्वविक्रमी फलंदाजीची दखल विक्रमादित्य सचिन तेंडुलकर यानंही घेतली आहे। यशाची नवी शिखरं सर कर असा आशीर्वाद त्यानं प्रणवला ट्विटरवरून दिला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रणवचं कौतुक केलंय। 100 साल का रिकॉर्ड तोड़ते हुए 1000 रन बनाए, मैं उनका अभिनंदन करता हूं। तर प्रणवचा हा विक्रम, हा जागतिक विक्रम खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला गौरव मिळवून देणार आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत आम्ही ठरवलंय की प्रणवचं यापुढचं क्रिकेट कोचिंगमध्ये किंवा त्याच्या अन्य शिक्षणामध्ये शासनाने बरी मदत करावी। प्रणवच्या कुटुंबियांनी त्याच्या या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केलाय। स्वप्नातही मी कधी वाटलं नव्हतं मला की तो असं काही करेल, पण त्याने जी काही आजची कामगिरी केलेली आहे त्यासाठी मी तर खूप खुश आहे। माझी सगळी फॅमिली, माझे सगळे मित्र मैत्रिणी सगळे खूप खूप खुश आहेत। प्रणववर कौतुकाचा वर्षाव सर्व बाजूंनी होतोय। कल्याण महानगरपालिकाही त्याचा गौरव करणार आहे। समाज माध्यमातून क्रीडा रसिकांनी प्रणवच्या या कामगिरीचं तोंड भरून कौतुक केलंय। आणि आता बातमी हवामानाची। येत्या 36 तासांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये, मुंबई कमाल 33 आणि किमान 15 अंश सेल्सिअस, नागपूर 30 आणि 11, पुणे 31 आणि 11, औरंगाबाद 30 आणि 14, नाशिक 31 आणि 9, कोल्हापूर 30 आणि 16, रत्नागिरी 35 आणि 18, सोलापूर 32 आणि 18 आणि अमरावती कमाल 30 आणि किमान 14 अंश सेल्सिअस। एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर। पठाणकोट हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांवरती पाकिस्ताननं तातडीनं कडक कारवाई करण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी। भारत पाकिस्तानच्या पंतप्रधानांमध्ये दूरध्वनीवरून चर्चा, दहशतवाद्यांविरोधात तात्काळ निर्णायक कारवाईचं शरीफ यांचं आश्वासन। धान खरेदीसाठी 2016-17 पासून विकेंद्रित खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 53.5 लाख रुपयांचा अवैध मद्य साठा जप्त। आणि आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत कल्याणचा प्रणव धनावडे ठरला विश्वविक्रमी नाबाद हजारी मनसबदार। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। देशातल्या युवकांसाठी असलेल्या स्किल इंडिया कार्यक्रमासाठी केंद्र सरकारनं जय्यत तयारी केली आहे। देशातल्या 10,000 महाविद्यालयांना रोजगाराभिमुख कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करायचे निर्देशही देण्यात आले आहेत। याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शंतनू भडकमकर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले। तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।